आपल्याकडे 19 तारखेला शिवजयंती सुरू होती, त्यावेळेस काही मिरवणुका पण सुरू होत्या, परंतु मिरवणुकीचा काही संबंध नाही. परंतु भेलकेनगर या चौकामध्ये 19 तारखेला सायंकाळी साधारणतः 4:30 ते 5 दरम्यान यातील जो फिर्यादी आहे आणि जखमी आहे तो त्या ठिकाणी मयूर कॉलनी त्या ठिकाणी जात असताना अशी तक्रार आपल्याकडे आली की गाडीचा धक्का लागल्यावरून त्याला काही अज्ञात आरोपींनी मारलं होतं. मारल्यानंतर स्वतः पोलीस निरीक्षक कोथरूड त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले. त्यांना नंतर संजीवन हॉस्पिटलला ॲडमिट केलं. त्या ठिकाणी त्यांनी तक्रार घेतली. तक्रारीवरून आपण सुरुवातीला तो 324चा गुन्हा दाखल केला. नंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही आपल्या सोर्सनुसार आपल्याला बातमी मिळाली की काही ह्या मारणी टोळीचे गँगचे मेंबर्स त्या ठिकाणी होते. निष्पन्न करून ते आरोपी पण आपण 4 आरोपी निष्पन्न केले. ते चारी आरोपींनी त्यांनी ती घटना केली होती. 4पैकी आपण 3 आरोपी अटक केलेले आहेत. त्याच्यापैकी त्यांचा आज PCR पण आहे. परंतु ही घटना याच्यात पानखाण्यावरून गाडीचा धक्का लागल्यावर झाला असे प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे. तुम्ही जे म्हटलं ते बरोबर आहे. त्याच्यामधले काही 4 जे आरोपी आहेत त्याचे गजानन मारणे ह्या जी टोळी आहे त्या टोळी संबंधित आरोपी हे आहेत. त्याच्यामध्ये आता यांचं दोन्ही जो फिर्यादी आणि बाकी यांचं काही पूर्वीची दुश्मनी काही नव्हती, परंतु याच्यामध्ये आपण पोलिसांनी खूप स्ट्रॉंग ॲक्शन घेतलेली आहे. 307चा गुन्हा दाखल केलेला आहे. प्लस BNS 111 पण याच्यामध्ये आपण लावलेला आहे आणि संघटित गुन्हेगारीचं पण क्रम लावलेला आहे. त्याच्यामुळे कुठलाही कुणी आरोपी किती मोठा असला किंवा कुठं मोठा असला तरी पोलीस याच्यामध्ये कायद्यानुसार काम करण्याने कुणालाही काही भिण्याचं वगैरे काही कारण नाही. ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्याला कडक शासन करण्यासाठी किंवा पुढील तपास करण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत आणि कोणत्याही व्यक्तीला आरोपीला याच्यामध्ये स्पेअर पोलीस करणार नाहीत. या संदर्भात सगळ्या गोष्टीची तथ्याची चौकशी पोलीस करत आहेत. कुणी कुणाचा भाचा असो ना कुणाचा रिलेटिव्ह असो, याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्याला गुन्हेगारांना त्याच पद्धतीने ट्रीट केलं जाईल पोलिसांकडून. त्याच्यामध्ये कुणी भाचा असेल किंवा कुणी कुणाचा नातक असेल त्याचा पोलिसांना काही फरक पडत नाही. ज्याला मारण्यात आलंय तो राज्यामध्ये आहे असं बिलकुल नाही. आमच्याकडे अशी कुठली माहिती नाही. तात्काळ पोलीस त्या ठिकाणी रवाना झाले. त्या ठिकाणी त्याची तक्रार घेतली. त्याला पोलीस हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे आणि त्याच्या फिर्यादीवरून तो पुढचा दाखल केलेला गुन्हा आहे. पोलीस ह्याच्यामध्ये कडक कारवाई याच्यामध्ये करत आहे.